नमस्ते मित्रांनो, तर हे बघा मी इथे चालली आहे माझ्या दुसऱ्या शेतामध्ये जे घरापासून दूर आहेत त्या शेतामध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं असेल की गहू काढून मी घरी नेलेलात आणि आता मी इथे आलेली आहेत। म्हणजे हे जे माणसे आहेत ना, तर ते माणसे मका सोंगण्यासाठी आले होते। तर त्यांनी किती मका इथे सोंगली आहेत ते बघण्यासाठी मी आलेली आहेत। कारण की मुरघास करायचं जर म्हटलं ना, तर मका जी आहे ती वाळू द्यायला नकोत, म्हणून मग त्यांनी इथे थोडी मका सोंगलेली आहेत हे बघा, आणि काही मका बाकी पण आहेत। तर आता काल म्हणजे पहिल्या व्हिडिओ मी तुम्ही बघितलं असेल की गहू काढलेलात आणि गहू काढून घरी पण घेऊन गेलो आणि नंतर तिकडे बघा ते गव्हाचं जे शेत आहेत ना ते पण मस्त पेटून दिलं आहेत। आणि आता इकडे फायनली ही जी मका आहेत ना, तर ह्या मकाचा मुरघास करायचा आहे। तर हे बघा त्यांनी इकडे मका अर्ध्याला वर जी मका आहेत ना ती कापून ठेवलेली आहे, तोडून ठेवली आहे। आणि हे बघा इकडे ही जी मका आहेत ना ही बाकी आहेत। आणि आता उद्या आम्हाला मुरघास करायचा आहे, तर उद्या बॅग भरणार आहोत आम्ही। तर मग ते माणसं काय करणार आहेत की ही जी अर्धी मका कापलेली आहेत ना ती मका कुटी करून बॅग भरून घेणार आहेत आणि नंतर त्याच्यानंतर मग ही राहिलेली मका कापून कुटी करून बॅग भरणार आहेत। कारण की मुरघासाचं कसं असतं की जी मका आहेत ना ती सुकू न देता त्याची व्यवस्थित अशी कुटी झाली पाहिजे, म्हणून थोडी थोडी कापावी लागते। तर आता ही अर्धी मका इकडे कापून ठेवली आहेत आणि ही माझ्या मागची जी आहे ती अर्धी मका ते उद्या कापणार आहेत। तर उद्या मुरघास बनवायचा आहे। तर मग आम्ही इथं आलो आहोत बघण्यासाठी की त्यांनी किती कापलं किती नाही कापलं। आणि ते बघा तिकडे तुम्ही बघू शकता, तिकडे तो गहू पण आहेत ना, तर गव्हाचं पण जे शेत आहेत ना ते पेटवून दिलं आहे। कारण की दोन दिवसापासून पाऊस सांगितलेला होता, तर पावसाचा काही भरोसा नाही आहे। आज पण बघा थोडंसं वातावरण जे आहेत ना तर ते वातावरण थोडंसं ढगाळलेलं आहे आणि बहुतेक भागामध्ये पण पाऊस झाला आहे, पण इकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये पण ही पाऊस झालेला। तर त्याच्या भीतीमुळं मग गव्हाचं वावर पण लवकर पेटून दिलं। आणि आता मका आणि गव्हाचं जे शेत आहेत ना ते मकाची मुरघास झाल्यानंतर दोन्ही पण जे शेत आहेत ना ते मस्तपैकी रोटर करून घेणार आहोत आम्ही। आणि रोटर केल्यावरती याच्यामध्ये काय करणार आहोत तर तुम्हाला समजेलच। तर व्हिडिओ माझे रोजचे जे व्हिडिओ आहेत ना ते बघत चला आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब पण करून द्या। आणि ठीक आहे, तर चला, कारण की आता थोड्या वेळ आम्ही इथे थांबतो, कारण की इकडं आमचं येणं होत नाहीत, मळ्याची वस्ती आहेत। तर आता उन्हाळा आहे तर मका चारा हा काही भेटत नाही आहेत। आणि हे बघा मी जी अस्तव्यस्त झालेली जी मका आहेत ना ती मका अशी व्यवस्थित ठेवत आहेत, कारण की त्यांना कसं उक्तं दिलेलं होतं मका सोंगण्यासाठी, मग त्यांनी खूपच अशी विजगळ करून ठेवलेली आहेत मका। मग मी ती अगदी व्यवस्थित अशी ठेवत आहेत। आणि रस्त्याच्या साईडला पण जी मका टाकलेली आहे ना ती पण उचलून मी आतमध्ये ठेवत आहे शेतामध्ये, कारण की माझं जे शेत आहेत ना ते अगदी रस्त्यालगतच आहे त्याच्यामुळे। तर हे बघा, आणि आता हे सर्व इथे काम झालं ना तर मग आम्ही घरी जाणार आहोत। आणि इथे आम्ही जे पाईप आहेत ना ड्रीपचे, ते पाईप पण उचलून साईडला ठेवलेले आहेत। आणि हे बघा तुम्हाला आता मी इथे बॅक कॅमेराने दाखवत आहेत। तर इथे जो गहू आहे तो गहू काढून नेलेला आहेत आणि गव्हाचं जे शेत आहेत ना ते पण मस्त व्यवस्थित पेटवून दिलेलं आहे, कारण की नंतर यामध्ये रोटर मारायचं आहेत। आणि शेजारी तुम्ही बघू शकता इथे अर्धी मका कापलेली आहेत आणि अर्धी मका कापायची बाकी आहेत। तर उद्या इथे फायनली आम्ही मुरघास करणार आहोत। तर व्हिडिओ माझे रोजचे नक्की बघत जा। आणि आमच्या शेताच्या शेजारी आहेत ना तर सगळ्या इथे कोबी लावलेली आहेत, कारण की आमच्या इकडे पाणी आहे त्याच्यामुळे। हे बघा, आणि आता मी इथे घरी चालली आहेत, कारण की आता 6 वाजले आहेत। कारण की घरी जाऊन पण मग गाईंची दूध वगैरे काढायचे किंवा घरात स्वयंपाक करायचा, सर्व जी कामे आहेत ना ती करावी लागतात। हे बघा इथे ही माझी कोमल जी आहेत ना ती अगदी सुखरूप कालच डिलिव्हरी झाली, पण मग काल खूपच मी गोंधळामध्ये होते, म्हणजे गायची डिलिव्हरी, नंतर तिचा जार पण लवकर पडत नव्हता, तेव्हा मग तिच्यावर खूपच म्हणजे जार पडण्याचं औषध पाजलं। खूपच साधारणतः जो जार जो आहेत ना आज सकाळी पडलेला, तो खूप टेन्शनमध्ये होते मग मी, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढू शकले। आणि हे बघा ती अगदी सुखरूप अशी डिलिव्हरी तिनं झाली आहेत। म्हणजे नेमकं काय होतं
ती म्हातारी आहेत, पण मग ठीक आहेत. पण मग झालं काय की तिचं जे बाळ आहेत ना ते खूपच मोठं होतं, त्याच्यामुळे तिला त्रास होत होता बाहेर येण्यासाठी बाळाला. तर बाळ पण आलेलं आहेत, अगदी बाळ पण व्यवस्थित आहेत आणि ती पण व्यवस्थित आहेत. हे बघा ही कोमल आहेत माझी, माझ्या गोठ्यामधली पहिली गाय आहेत, म्हणजे माझी ती लक्ष्मी आहेत. आणि आता तुम्हाला तिचं वासरू पण दाखवते मी. अगदी मोठं असं वासरू आहे, खूपच मोठं, त्याच्यामुळे तिला त्रास झालेला तर डिलिव्हरी होण्यासाठी. तर ठीक आहे, आता बघेल तिची जर प्रकृती चांगली असेल तर तिला मी भरेल, नाहीतर मग ठीक आहे तिचा असाच माझ्या गोठ्यामध्ये मी सांभाळ करणार आहे. हे बघा पहिली गाय आहेत माझ्या गोठ्यामधली, माझी लक्ष्मी आहे गोठ्यातली ही. तर मग आता तिचं वासरू तुम्हाला दाखवते मी, चला बघूयात मग आपण. तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते की तिचं वासरू कुठलं आहे, म्हणजे तुम्हीच ओळखा कुठलं वासरू असेल. तर हे बघा बॅक कॅमेराने दाखवते. हे बघा ते माझ्या मागे मागे येत आहेत, तुम्हाला दाखवलेलं आहे. आता तुम्हीच ओळखू शकता की त्या गाईचं जे वासरू आहे ते कुठलं आहे. तर हे बघा हे आहेत त्या गाईचं वासरू, हे तुम्ही समोर बघता आहेत हे. तर बघा किती मोठं वासरू आहेत. पण मग मला म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की आपण जर गाय पाळत असतो ना तर आपल्याला हवी असते कालवड, पण मग आता तो आहे गोरा. पण ठीक आहे, देवाने जे दिलं आहे ते ठीक आहेत, पण तो गोरा आहेत. बघा ही कालवड बघा माझी आरोमा कशी मारत आहे त्याला, खूपच अगोचर आहे ती. पण मग ठीक आहे, आता व्हिडिओमध्ये इतकंच, कारण की आता खूप टाईम झाला आहे आणि दूध काढायची पण वेळ झाली आहे. आणि इकडे पण बघा हा पण गोराच आहेत आणि तो पण गोराच आहेत. आणि ही माझी अरोमा आहेत. अरोमा काय करते, पटकन सुटून येत ना संध्याकाळच्या वेळेस, ती दिवसभर मोकळीच असते, ती पण मोकळी असते, पण ती सुटून दूध पिते तिच्या आईचं, त्याच्यामुळे त्याला बांधून ठेवलं आहे. कारण की नंतर मग सगळं पण दूध पिऊन घेते, मग इतकं सगळं दूध पिलं ना मग दूध काढता पण येत नाही, आणि जास्त दूध पिल्यामुळे तिला पण त्रास होतो. त्याच्यामुळे तिला आज मुद्दाम मी थोड्या वेळापूर्वी बांधलेलं आहे तिथे. तर ठीक आहे, तर आता व्हिडिओमध्ये इतकंच. सगळ्यांना गुड नाईट.